परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाने आज माझ्यासोबत वचन सांगत असताना ना एक व्यापार करणारा एक व्यक्ती त्यांनी आणि त्यांच्या सोबत आता खाली काम करणारा ना सर्व मिळून एक 20 लोक आहे ना एक वालवंट प्रदेशातून चालत होतं. वालवंट म्हणलं तर तुम्हाला ना समजलेलं असतं की राजस्थान सारखं ना आपण जेव्हा पाहतो त्या ठिकाणी वाळवंट असतं, तसं एक छान व्यापार म्हणजे एक छान बिझनेसमॅन त्याने ना आणि त्यांच्या सोबत काम करणारा सर्वजण आहे ना मिळून एक 20 लोकांनी ना त्यांनी सर्वजण प्रवास करत होतं त्यांनी. आणि त्यांनी व्यापार करणारा व्यक्ती असल्यामुळे ना त्याच्याकडं सोनं होतं, त्याच्याकडे पैसे पण भरपूर होतं. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे ते व्यक्ती आणि त्यांच्या बरोबर असलेल्या 20 लोकांनी ना परमेश्वराला स्वीकारलेलं होतं आणि प्रार्थना करणारा पण व्यक्ती होतं. हालेलुया. म्हणून त्या लोकांनी ना जेव्हा त्या वालवंट प्रदेशात आल्यावर संध्याकाळ झाल्याबरोबर आहे ना आता त्या रात्रीच्या टायमाला वाळवंटात आहे ना रस्ता मिळत नाही म्हणून या रात्री आपण आहे ना इथंच राहू म्हणून आहे ना त्यांनी त्या व्यापार म्हणजे त्यांनी ज्या बिझनेसमॅन आहे ते व्यापार व्यक्ती आहे आणि त्यांच्यासोबत असलेले 20 लोकांना सांगितलं आपण इथंच थांबू म्हणून. त्यांनी लहानसं तंबू वगैरे टाकलं त्यांनी आणि त्यांनी ना तिथं राहण्याची निर्णय घेतलं. पण त्यांनी सर्वांना सांगितलं की ना या वालवंटात अनेक चोर लोक राहतात, रात्रीच्या समयामध्ये चोर लोक येऊ नये ना आपल्यावर हल्ला करू शकतात म्हणून आहे ना त्यांना सर्वांना सांगितलं. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वजण आहे ना प्रार्थना केलं आणि जेवण पण केलं. त्यांनी ना छान देवाच्या स्तुतीच्या द्वारे त्या दिवशी तिथंच राहिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्री आहे ना चोर लोक आलं, सर्व चोर लोक यायला भरपूर लोक होतं. चोर लोक त्यांच्याकडं आल्याबरोबर त्यांना पाहिल्यावर आहे ना ते चोर लोकांनी ना आता त्या लोकांकडे जावं म्हणून त्यांनी विचार केला. आता लांबून पाहिल्यावर त्यांना वाटलं की आता यांच्याकडं आपण गेल्यावर यांच्यावर हल्ला केला तर आहे ना आपल्याला सर्व काही मिळू शकतात म्हणून. तेव्हा एकदम जवळ आल्यावर त्या चोर लोकांना त्यांच्या अवतीभोवती आहे ना एक भिंत दिसलं त्यांनी भिंत दिसल्यावर आहे ना त्यांनी इथं तर मी लांबून पाहिल्यावर आहे ना आतापर्यंत मनुष्य दिसलं आणि ना इथं जवळ आल्यावर एक भिंत दिसाला म्हणून आहे ना त्यांनी तिथंच बसलं. आता भिंत असल्यामुळे ना त्यांनी तिथंच बसलं. भिंत कसं हे करू शकतात आणि लहान पण नव्हतं ते भिंत, लय मोठं असं भिंत होतं, चारी बाजूनी भिंत आहे. तेव्हा ना त्याने त्या चोर लोक तिथंच थांबलं आणि सकाळ झाल्याबरोबर आहे ना हे लोक व्यापाराने 20 लोकांनी काय केलं आता नेहमीप्रमाणे त्यांनी तयारी होऊन आता प्रवास करायला. ते लोक बघितलं रात्री तर आहे ना यांच्या अवतीभोवती बघितलं तर भिंत दिसलं. आता सकाळी काय पण दिसेना म्हणून आहे ना त्यांनी ना बघितल्यावर नंतर लोक प्रवास करायला. परत रात्र झाल्यावर त्या लोकांनी तिथंच थांबलं. त्या व्यापाराने त्यांनी 20 लोक त्या वालवंटात थांबल्यावर आहे ना तिथं परत त्यांनी नेहमीप्रमाणे ना त्यांनी प्रार्थना केलं. ते व्यापारी आणि त्यांच्यासोबत असलेले 20 लोक ते चोर लोक परत येऊन यांच्यावर हल्ला करू. आता तर जागा बदललं त्यांनी म्हणून आहे ना आता हल्ला करू म्हणून बघितल्यावर आहे ना तेव्हा त्यांच्या भोवती परत एक भिंत दिसलं. परत त्यांच्यावरती भिंत दिसलं. आता त्यांनी विचार केलं सकाळी भिंत राहत नाही आणि रात्री झाल्याबरोबर भिंत राहतात म्हणून त्या चोर आणि ना त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला सांगितलं आता आपण यांच्याकडे आहे ना चोरी करायचं नाही, रात्र तुम्ही कसं भिंत बांधाला हे त्यांना विचारू आपण म्हणून आहे ना त्यांनी ना निर्णय घेतला. सर्वजण रात्र तुम्ही भिंत कसं बांधाला तुम्ही म्हणून त्याने ना निर्णय घेतलं. नंतर ना परत थोडा पुढं प्रवास केल्यावर परत रात्र झाल्यावर त्या व्यक्तीने काय केलं त्या व्यापाराने त्यांच्या सर्व सोबत असलेल्या लोकांनी ना हे नाही आता आपण जवळ आलं, आता शहर जवळ येणार आहे, आपण वाळवंट आहे ना आता आपण आता पूर्ण संपालं, आता पण जवळजवळ शहरापर्यंत आपण यायला म्हणून आहे ना थोडं जवळ येण्याच्या अगोदरच त्या रात्र झालं म्हणून आहे ना तिथं ना त्या लोकांनी थांबल्यावर आहे ना ते लोक आता आपण एवढं छान प्रार्थना केलो, आपण एवढं छान झालं,
आता आपल्याला तर काही हानी झालं नाही, कारण की मी समजून घेतलं होतं की चोर लोक येऊ नये ना, आपल्याकडे असलेले पैसे सोनं सर्व नेणार, आपल्याला मारून टाकणार म्हणून समजून घेतलो. पण आपल्याला आता काही हानी होणार नाही म्हणून सर्वजण चांगलं खाल्लं, भरपूर लय छान खाल्लं. देवा धन्यवाद. संपलं, झोपलं. झोपल्यावर आहे ना, रोज किती प्रार्थना करत होतं त्यांनी? भरपूर प्रार्थना करत होतं. भीती वाटलं, कारण की त्यांना काय होतं, भीती, चोर लोक येऊन काहीतरी हानी करणार म्हणून प्रार्थना केलं भरपूर. देवा आम्हाला वाचवा वाचवा म्हणून 2 दिवस तसंच केलं. पण तिसऱ्या दिवशी तसं केलं नाही त्याने. चांगलं खाल्लं, देवा धन्यवाद, आम्हाला काय हानी होणार नाही म्हणून. रात्री परत नेहमीप्रमाणे चोर लोक आल्यावर आहे ना, ते भिंतीला ना असं एक छान ओल दिसलं, एकदम भिंत पडलेलं, साईडला एक भिंत पडलेलं दिसलं. त्याच्यातून चोर लोक आतमध्ये गेलं. त्याने चोर लोक गेल्यावर आहे ना, सर्वांना त्यांनी ना उठवलं. सर्वांना उठवल्यावर आहे ना, सर्वजण उठलं. तुम्ही कसं आला तुम्ही? म्हणलं तर आहे ना, नाही आम्ही बरोबर आलं, पण लोक घाबरलं सर्वजण. आता आमच्याकडे असलेले पैसे जाणार, सोना जाणार, सर्व जाणार. हे लोक, आम्ही जे विचारलं त्याला उत्तर द्या म्हणलं. आम्ही तुमच्याकडं अनेक वेळा आलो आणि तुमच्या अवतीभोवती भिंत आहे, पण कधी पण तुमच्या अल्लाह करू शकलं नाही म्हणल्यावर आहे ना, ते लोक विचारलं, मग आज कसा आला तुम्ही आतमध्ये? आमच्याकडे कसा आला? म्हणलं तर नाही, आज आहे ना एक साईडला थोडं भिंत पडल्याला दिसलं आम्हाला, आम्ही त्याच्यातून आतमध्ये आलो म्हणलं. तेव्हा ना त्यांनी सर्वजण आहे ना म्हणलं, भिंत कसं बांधलं म्हणून हे चोर विचारल्यावर, आम्ही बांधलं नाही, इथं चोर आहे म्हणून आम्ही रोज परमेश्वराला, आमचं बॉस आहे बघा हे व्यापार, आम्ही मिळून रडून प्रार्थना केल्यामुळे परमेश्वरच आम्हाला ना भिंत बांधलेला आहे. हालेलुया. परमेश्वरच आम्हाला भिंत बांधलं, सुरक्षा दिला. आमचं देव परमेश्वर रक्षण करणारा. मग आज ते कसाला थोडं भिंत पडल्यासारखं होतं म्हणून आहे ना, चोर विचारल्यावर काय म्हणतात, आम्ही 2 दिवस भरपूर कष्ट केलं, पण आमच्याकडे चोर येणार नाही म्हणून समजून घेऊन आहे ना, आम्ही भरपूर खाऊन आहे ना देवाला स्तुती केलो म्हणून थोडं काय दिसलं, थोडं भिंत कमी दिसलं होतं. आम्ही तिसऱ्या दिवशी पण भरपूर प्रार्थना केलं असलं तर दिसलं नसतं म्हणलं त्याने. हालेलुया. म्हणून आहे ना, परमेश्वर म्हणतात, तुम्ही जेव्हा प्रार्थना करणार, मी तुम्हाला रक्षण करणार. आपण काय समजून घेतो? पहिल्यांदा प्रार्थना करतो, दुसऱ्यांदा प्रार्थना करतो, तिसऱ्यांदा म्हणतो जाऊ दे, रोज करायला की आपण आज करायचं नाही म्हणतो. मग सैतान काय करणार? अळू येतात आपल्याकडं. हालेलुया. म्हणून ज्यांनी प्रार्थना करतात त्यांना परमेश्वराचे रक्षण राहणार आहे. हालेलुया. ज्यांनी प्रार्थना करतात त्यांना परमेश्वराची रक्षण. आपण रोज करायला म्हणून आहे ना, आज तुम्ही थांबलं तर आहे ना, मग त्यांनी येणार म्हणलं तर त्यांनी येणार. म्हणून आहे ना, देवाचं लेकरं कधी पण आपल्या जीवनात प्रार्थना थांबू नये. हालेलुया. त्यांनी तिसऱ्या दिवशी पण आहे ना प्रार्थना जास्त केलं असलं तर काय झालं असतं, ते पण पाहून तिकडूनच गेलं असतं. मग प्रार्थना केलं त्याने, पण काय म्हणलं, देवा तुला धन्यवाद म्हणलं. पण परमेश्वर म्हणतात तुम्ही प्रार्थना करा. म्हणून देवाने काय सांगितलं आपल्याला, या नवीन वर्षात ज्यांनी परमेश्वरावर आधार असतात, यशायाचं पुस्तक 52 अध्याय आणि 12 वचन जेव्हा पाहतो, तुम्हाला गाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही, कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलाचे देव तुमचा पाठीराखा आहे. हालेलुया. देवाने ना आपल्याला मार्ग दाखविणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मार्ग दाखवतात परमेश्वरांनी. म्हणजे आपलं पुढं कोण आहे? परमेश्वर. आपल्या माग कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. म्हणून इथं म्हटलं की परमेश्वराची वचन आपल्याला पळ काढावा लागणार नाही, कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलाचा देव तुमचा पाठीराखा आहे. जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराच्या वचनानुसार जेव्हा चालतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्गदर्शक होणार आहे. आपल्या जीवनात आहे ना, आपण परमेश्वरावर आधार राहिला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्तानी 2026
या नवीन वर्षात सर्वांना सांगितलेलं देवाचं वचन काय म्हणलं तर तुम्ही देवावर आधार राहावा. म्हणजे तुम्ही देवावर आधार राहिल्यावर देवाचं वचन तुम्ही ऐकलं, वचनानुसार तुम्ही चालत राहिलं तर तुम्ही देवाला प्रार्थना केल्यावर परमेश्वर म्हणतात मी तुमचं जीवनात सर्व विषयामध्ये मी मार्गदर्शन होणार आहे. हालेलुया. सर्व विषयावर आहे ना मार्गदर्शन परमेश्वरांनी, एक विषय नाही, सर्व विषयावर परमेश्वरांनी ना मार्गदर्शन करणार आणि सर्व विषयामध्ये परमेश्वरांनी ना आशीर्वादित करत असतात. त्यासाठी ना परमेश्वराचे वचन म्हटल्याप्रमाणे मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये मी आहे, ख्रिस्तामध्ये मी आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. ख्रिस्त माझ्या पुढं आहे, ख्रिस्त माझ्या मागा आहे, ख्रिस्त माझ्या उजवीकडं आहे, ख्रिस्त माझ्या डावीकडं आहे. मी ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हे परमेश्वराची रक्षण आपल्याला, हेच आपल्याला परमेश्वराची रक्षण. जेव्हा जेव्हा तुम्ही ना याप्रमाणे तुम्ही म्हणत असतात परमेश्वराचे रक्षण तुमच्या सोबत नेहमी राहत असतात. तुम्ही कुठेही गेलं तरी पण परमेश्वराचे रक्षण तुम्हाला राहणार आहे. हालेलुया. तुम्ही रेल्वे प्रवास कराल, परमेश्वराचे रक्षण राहत असतं. तुम्ही बसमध्ये प्रवास कराल, परमेश्वराचे रक्षण राहणार. तुम्ही शाळेत राहिलं, तुमची मुलं शाळेत बसलं, तिथं पण परमेश्वराचे रक्षण राहणार आहे. तुम्ही एखाद्या नोकरीसाठी गेल्यावर तिथं नोकरी करत असताना तिथं पण तुम्हाला परमेश्वराचे रक्षण राहणार आहे. तुम्ही कुठेही जावा, तुम्ही घरात असल्यावर परमेश्वराचे रक्षण, तुम्ही घरातून बाहेर जात असताना पण परमेश्वराचे रक्षण राहणार आहे. कारण की आपला देव आपल्या पुढं पण आहे, आपल्या मागं पण रक्षण देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. फक्त आपण आहे ना परमेश्वरावर आधार राहून आपण परमेश्वराला नेहमी प्रार्थना करणारा व्यक्ती पाहिजे. देवाचं रक्षण आहे ना आपल्या जीवनात आहे ना नेहमी मिळत असतं. म्हणून इथं परमेश्वराचे वचन आपल्याला सांगितल्याप्रमाणे की 12 वचन जेव्हा वाचत असतो, परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलाचा देव तुमचा पाठीराखा आहे. म्हणजे परमेश्वराची रक्षण आपल्याला, परमेश्वरांनी आपल्याला ना सर्व विषयामध्ये मार्गदर्शन करत असतात. सर्व विषयामध्ये परमेश्वराची ना रक्षण राहतात आणि परमेश्वरांनी सर्व विषयामध्ये पण आहे ना रक्षणाच्या द्वारे मार्गदर्शन पण वचनाच्या द्वारे करत असतात. आपण कुठला निर्णय घ्यायला पाहिजे आपल्या जीवनात, परमेश्वर मार्ग दाखवत असतो. अनेक वेळानं आपण आहे ना एकदा ना आपण काही संकटात पडल्यामुळे ना संकटात पडतो, आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे आपल्याला समजतच नाही, तेव्हा समजत नाही. पण परमेश्वराने काय करणार, आपण जेव्हा परमेश्वराला प्रार्थना केल्यावर परमेश्वर आपल्याला ना मार्ग दाखवून त्या संकटातून आहे ना मार्ग दाखवून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये संकटातून बाहेर काढणार आणि आशीर्वादामध्ये नेणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे जीसस क्राइस्ट फॉर ऑल चर्च मध्ये जेवढं पण आहे ना लोक येत असतात, परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे एकच आशीर्वाद राहत नाही, एकच आशीर्वाद राहत नाही. सर्वांना ना सर्व प्रकारची आशीर्वाद असतात. शेती करणाऱ्यांना शेतीचा आशीर्वाद मिळणार. तुमच्याकडे एखादा बिझनेस आहे, व्यापार करतात, तुमच्या व्यापारामध्ये ना परमेश्वरांनी आशीर्वादित करणार आहे. तुम्ही नोकरी कराल, नोकरीमध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळत असतात. तुम्ही अजून शिक्षण शिकवत आहे, तुम्ही शिकाल, तुम्ही समजा त्याच्यात पण परमेश्वरांनी तुम्हाला ना आशीर्वाद देत असतात. म्हणजे तुम्ही ज्या कामामध्ये आहे ते कामाला परमेश्वरांनी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. ज्यांना ना एखाद्या रोगामध्ये असून अनेक वर्ष तुम्ही त्या रोगामध्ये राहून आहे ना तुम्हाला ते रोग सतवलं, तर त्या रोगापासून परमेश्वर बाहेर काढून येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला आरोग्य देणार आहे.
परमेश्वराने ना तुम्ही एक निर्णय घेतला, तुमच्या घरात आहे ना कोणाला ना लग्न करावं म्हणून तुमच्या मनात आहे, पण तुम्ही ना मार्ग मिळेल तुम्हाला. जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रार्थना केल्यावर परमेश्वर आहे ना तुम्हाला लग्न करण्याची मार्गदर्शन होणार आहे. हालेलुया. तुम्ही ज्या विषयावर परमेश्वराला तुम्ही विचारलं त्या विषयाला परमेश्वर काय म्हणतात, मी तुम्हाला मार्ग दाखवून आहे ना मी तुम्हाला आशीर्वादाकडेच नेणार आहे म्हणणं परमेश्वराला. म्हणजे आपला परमेश्वर आपल्याला मार्ग पण दाखवत असतो आणि नेणार कसं, आशीर्वादाकडं. म्हणून इथं आपण जेव्हा पाहत असतो 12 वचन मध्ये परमेश्वर म्हणतात, कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे. कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरांनी मार्गदर्शन. आता तुम्हाला 10वी पास झालं, तुम्ही पुढं काय शिक्षण करावं, अनेक लोकांना अनेक विचार येत असतात. आई वडील पण विचार करतात की आम्हाला पुढं ना आमच्या मुलांचं मुलींचं शिक्षण आहे ना कुठला निर्णय घ्यायला पाहिजे, कसं निर्णय घेऊ म्हणून. मुलं पण विचार करतात, मुली पण तसंच विचार करत असतात 11वी झाल्यावर 12वी झाल्यावर. पण परमेश्वरावर जेव्हा तुम्ही आधार राहू नये ना, तुम्ही परमेश्वराला प्रार्थना केलं, परमेश्वर तुम्हाला एक छान मार्गदर्शक होणार आहे. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला जे आशीर्वाद तुमच्या जीवनात मिळणार आहे तेच आहे ना आशीर्वादाचा मार्ग तुमच्या जीवनात उघडणार. हालेलुया. म्हणून आहे ना जीसस क्राइस्ट फॉर ऑल चर्च मध्ये एक प्रकारचे राहत नाही आशीर्वाद, एकच प्रकारचे आशीर्वाद राहत नाही. सर्व प्रकारची आशीर्वाद तुम्ही जे कामामध्ये आहे ते कामात परमेश्वरांनी आशीर्वाद देणार. तुम्ही जे मागितलं परमेश्वरांना, परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला ते देणारा परमेश्वर, मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून प्रत्येक प्रकारचे आशीर्वाद असतात प्रत्येकाला. आता शेती करणाऱ्यांना ना त्यांना काय आशा असतात, शेती करणाऱ्याला माझं शेती आशीर्वादित व्हायला पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, तू शेती करायला तुझ्या शेताचं मी आशीर्वाद उत्पन्न करणार आहे म्हणतात परमेश्वर. नोकरी करणाऱ्यांना नोकरीची आशीर्वाद, शिक्षण करणाऱ्यांना शिक्षणामध्ये आशीर्वाद. लग्न करून घ्यायचं मनात असलं तर लग्नाच्या मार्गदर्शक करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणजे सर्व आशीर्वाद परमेश्वरांनी तुमच्या जीवनात देणार आहे. म्हणून परमेश्वराच्या महान आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत, परमेश्वराच्या महान कृपेमध्ये तुम्ही राहत असताना सर्वांनी देवाला धन्यवाद. आपण सर्वजण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो बाप्पा. तुझे सर्व आशीर्वाद तुझ्या लेकरांना प्राप्त होत असताना तुला महिमा आणि गौरव होऊ दे बाप्पा. तुझ्या लेकरांवर कृपा दाखवून, तुझ्या लेकरांवर दया दाखवून, तुझे लेकर येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होऊन बाप्पा सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्या लेकरांना मिळण्यासाठी तू सहाय्य कर म्हणून महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.